महाराष्ट्रामध्ये अनेक धरणं झाली, पाटबंधाऱ्याच्या अनेक ठिकाणी आणि उपसा सिंचनाच्या खाली भरपूर सोयी झाली. पण आजच्या परिस्थितीला सुद्धा जर त्याचा अभ्यास केला तर एकूण जमिनीच्या आजपर्यंत फक्त आपण 18% जमीन ओलीत करू शकलोय आणि अजून 82% ही कोरडवाहू जमीन आहे. आता कोरडवाहू क्षेत्र खूप मोठं आहे, याच्यामध्ये उत्पादनाची शाश्वती अजिबात नाही. पाऊस लहरबाद झाला आहे, पडला म्हणजे भरपूर पडतोय आणि नाही पडला म्हणजे 2 पावसाळे सत्रात महिना सव्वा महिना अंतर पडलं तर पीक वाळून जाते. थोडं पाऊस पडला तरी परत पीक हिरवं होऊन वाढायला लागत तोपर्यंत जमिनीतला ओलावा संपून जातो आणि या कोरडवाहू शेतीचं उत्पादन कायमच कमी मिळतं. आता कोरडवाहू शेतीतलं काही गोष्टी इथं आपल्याला अभ्यासण्याची गरज आहे की कोरडवाहू शेतीमध्ये जमीन धारणा बघितली तर एक एक शेतकऱ्याकडे खूप मोठी जमीन असते आणि त्या सर्व जमिनीला सेंद्रिय कर्बाचा पुरवठा हा कधीही केला जात नाही. आता सर्व कामं यंत्राने व्हायला लागल्यामुळं जनावरं कमी झाली, रानामध्ये जनावरं बांधायची कमी झाली, शेणखताचा अपुरा पुरवठा व्हायला लागला आणि अशाश्वत शेती असल्यामुळे शेणखतावर भरपूर वापर करून पैसे खर्च करणारी शेतकरी करू शकत नाही. नेमकं काय मार्गाने या कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला प्रगती करता येईल असा ज्या वेळेला अभ्यास सुरू केला त्यावेळेला कोरडवाहू शेतीतलं पीक उत्पादन घटण्याचं किंवा पीक नापीक होण्याचं कारण नेमकं काय आहे याचा अभ्यास केला तर केवळ जमिनीत ओलावा नाही आणि ओलावा अभावी पीक वाढतंय. बऱ्याच वेळेला काय होतं की पहिली सगळी नक्षत्र पडतात, पीक चांगलं येतं आणि नेमकं पीक पोसवून दाणे भरायच्या काळातच हा ओलावा अपुरा पडतो आणि मग पिकाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घटतं. कोरडवाहू भागातली काही पिकं आहेत ती दीर्घ मुदतीची पिकं आहेत. कापूस आणि तूरचा विचार केला तर ह्यांना 6-6 महिने 180 दिवस लागतात. इतका काळ जमिनीत ओलावा टिकून ठेवणं हे शक्य नाही. त्याच्यामुळं मुख्य पिकाची शाश्वती देता येत नाही. मग कोरडवाहू शेतकरी काय करतो की मिश्र पीक घेतो. कोरडवाहू शेतीमध्ये मूग, उडीद किंवा सोयाबीन अशी मिश्र पिकं कमी मुदतीची मिश्र पिकं घेतली जातात आणि मुख्य पिकाच्या 2 ओळीमध्ये अंतर लांब असतं आणि त्यामध्ये त्या मिश्र पिकाच्या ओळी घेतल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण ह्यामध्ये सुधारणा करायला वाव आहे भरपूर. कोरडवाहू शेतीमध्ये एक गोष्ट पहिली लक्षात आपण ठेवायला पाहिजे की फक्त पीक उत्पादनासाठीच जमिनीचा वापर ही गोष्ट डोक्यातून काढून टाकायची. त्यानंतर काही जमिनीचा वापर हा पिकाच्या वाढीसाठी आणि काही जमिनीचा वापर हा त्या पिकाला लागणाऱ्या पाण्याच्या संवर्धनासाठी. प्रत्येक झाडाला जेवढं पाणी लागतं तेवढं त्याच्या मुळाशी साठवण्याची यंत्रणा जर आपण राबवली तर कोरडवाहू शेती ही उत्तम प्रकारे शाश्वत आपल्याला करता येणं शक्य आहे. तर ह्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे ह्याचा अभ्यास ज्या वेळेला मी केला त्यावेळेला मला असं दिसलं की पहिली गोष्ट नांगरणी बंद. बिना नांगरता नांगरणीचे आणि पूर्व मशागतीचे पैसे जे वाचतात त्यातले थोडे पैसे गावातल्या मजुरांना देऊन पिकाची टोकन पद्धतीनं पेरणी किंवा ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्रानं शक्य झालं तर पेरणी अशा पद्धतीनं आपण पेरणी करायची. सेंद्रिय खत जागेलाच निर्माण करायचं, बाहेरून आणून टाकायचं नाही. प्रत्येक रानाला प्रत्येक वर्षी भरपूर सेंद्रिय खत मिळवणं आणि ती फुकटात मिळवून देण्याची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली की कोरडवाहू क्षेत्र किती मोठं असलं आणि ती पीकच अशा पद्धतीनं रचना करायची की त्या ठिकाणी सेंद्रिय कर्बाचंही व्यवस्थापन आपोआप व्हायला पाहिजे. कापणीनंतर
खाली राहणारा भाग आणि 2 पिकाच्या ओळीमध्ये तण, ह्याच यंत्रणा तिथं आपल्याला राबवायची आहे. आणि त्यातून त्या जमिनीची पावसाच्या उघडीपीमध्ये त्या ठिकाणी साठवलेल्या पाण्यातून ते पीक हिरवगार कसं ठेवता येईल याचा अभ्यास करताना आपल्याला काही गोष्टी नजरेसमोर ज्या आणायच्या आहेत त्या अशा आहेत की ही लांब अंतरावरची जी पिकं आहेत त्या 2 ओळीमध्ये अंतर किमान 5 ते 6 फूट ठेवायचं. त्याच्या दोन्ही ओळीला तण उगू नये म्हणून औषधं मारायची. आता प्रामुख्यानं मी काही औषधाची नावं सांगेन आपल्याला की तुरीसाठी आपल्याला पेरणी केल्यानंतर 2 फुटाचा पट्टा गोल मारून ठेवायची. कापूस असला तर साधारणपणे कापूस पेरल्यानंतर उगवल्यानंतर 20 ते 25 दिवसानं टार्गा सुपर म्हणून तणनाशक आहे ते मारायचं आणि फक्त पिकाजवळच्या दोन्ही बाजूचा पट्टाच फक्त आपण स्वच्छ ठेवायचा. ते पीक आपल्याला दिसलं पाहिजे. आता नांगरणे बंद, पूर्व मशागत बंद, सेंद्रिय खत बंद, डवरणे बंद, भांगलणे बंद. मिश्र पीक आपण जर घेतलं तर सर्व जमिनीची पूर्व मशागत करायला लागते, सर्व जमीन भांगलायला लागते आणि सर्व जमीन कोळपणी पण करायला लागते. ही सगळी कामं बंद केली तर तुमचा उत्पादन खर्च खूप खाली येतो. त्यानंतर 2 पिकाच्या मध्ये 2-3 फुटाचा जो जागा मिळतो त्या ठिकाणी तुम्ही तण वाढवायची, तण मोठी करायची. आता पिकाच्या वाढीवर थोडासा परिणाम होईल पण तणाच्या अंगामध्ये वाढीची झोन चांगला असतोय. थोडासा पाऊस कमी जास्त झाला तरी ती तण बेफाम वाढतात. तण अजिबात बिन नांगरता ज्या वेळेला तुम्ही ही शेती करता आणि तण वाढविता त्यावेळेला कितीही मोठा पाऊस, आता कोरडवाहू शेतीमध्ये पावसाचं मान बघितलं तर थोड्या काळामध्ये जास्त पाऊस लागतो आणि मग 2 पावसामध्ये अंतर भरपूर पडतं. त्या काळामध्ये पीक वाळतं आणि ज्या काळामध्ये जास्त पाऊस लागतो ते जादा पाण्यामुळे तिथं मार खातं. ही दोन्ही कामं त्यानंतर जमिनीची धूप खूप मोठ्या प्रमाणावर होऊन जाऊन जमिनीच्या सुपीकतेचं नुकसान होतं. बिना नांगरणे आणि तणाचे पट्टे आणि पिकाचे पट्टे असे केले की तुमच्या जमिनीची धूप शून्यावर आणता येते. तुम्हाला 2 पावसाच्या सत्रामध्ये अंतर पडलं तर त्या तणाच्या जाळ्या, मुळाच्या जाळ्यामध्ये जे काही पाणी साठतं त्या साठलेल्या पाण्यावर ह्या दोन्ही बाजूच्या पिकांना ओलावा मिळतो आणि तो काळ पार करू शकतात. हेच काम जर मिश्र पीक घेतलं तर 100% जमिनीची पूर्व मशागत, 100% जमिनीची कोळपणी, 100% जमिनीची भांगलणी, खूप मोठा खर्च आणि उत्पादन जर शाश्वत नाही मिळालं तर तो शेतकरी नुकसानीत येतो. आता इथं मध्ये तणाचा पट्टा आपण काही ठराविक काळानंतर मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे उलटा वखरपाळी किंवा डवऱ्यानं तो झोपवायचा आणि तो तणनाशकाने मारून टाकायचा. तणनाशकानं मारल्यानंतर त्या तणाचं वर आच्छादन होईल आणि खाली खोलवर जी मुळं गेलेली आहेत, एखादा पाऊस त्या काळात लागला तर त्या मुळाच्या जाळ्यामध्ये इतकं पाणी साठवलं जातं की आज पाऊस गेला तर त्या मुळाच्या जाळ्यामध्ये साठलेल्या पाण्यावर तुम्ही 2 महिने पिकाला हिरवगार ठेवू शकता. आता जर 2 महिने हिरवगार पीक आज सप्टेंबरमध्ये पाऊस गेला तर डिसेंबर अखेरपर्यंत पीक तुम्हाला जर वाढवता आलं किंवा मधल्या काळामध्ये पावसाच्या सत्रामध्ये थोडं अंतर पडलं आणि त्या तणाच्या पट्ट्यातलं तुम्हाला पाणी त्या पिकाला मिळालं तर पीक वाळत नाही, जमिनीला ओलावा मिळतो आणि अशा पद्धतीनं जर त्याला ओलावा मिळवून दिला तर हमखास कोरडवाहू शेतीमध्ये कोणतंही पैसा खर्च न करता पिकाला आपोआप संरक्षित पाणी मिळतं आणि पिकाचं उत्पादन आपण कोरडवाहू शेतीत थोडीशी शाश्वतता निर्माण करू शकतो. आणि
ह्याच्यानंतर मी सांगतो की कोरडवाहू शेतीची आर्थिक क्रयशक्ती कमी असते, त्याच्यामुळे तो म्हणतो की मला मधलं पीक घेतलं तर मधल्या मुदतीनं काही पैसे बाजारात ते पीक विकून मिळू शकतात. क्षेत्र मोठे असतात. शेतकऱ्यांना जर अशी वाटत असेल तर शेतकऱ्याने तो मिश्र पिकाच्या ऐवजी काही भाग जमिनीचा तुकड्याचा बाजूला काढावा आणि ती जवळ अंतरावरची मिश्र पिकं त्या जमिनीमध्ये फक्त ते पीकच करावं. तुम्हाला यांत्रिक पद्धतीनं त्याची मळणी करता येईल. मुख्य पिकात ते जर मिश्र पीक घेतलं तर संपूर्ण कापणी करून ते डोक्यावरनं बाहेर मळणी यंत्रापर्यंत आणायला लागेल. त्याच्यामुळे उत्पादन खर्च आपोआप वाढत जातो. आणि मिश्र पीक काढल्यानंतर जमीन मधली पूर्णपणे उघडी होती. उघडी जमीन झाल्यानंतर त्या पिकात जमिनीमधनं पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होतं आणि ती जमीन लवकर वाळायला लागते. मग शेतकरी सारखा त्याला भाळ्या पडायला लागतात. जमिनीच्या खालच्या भागातला ओलावावर उडून जायला लागतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला सतत दवरे मारत बसायला लागते. ते भाळ्यासारख्या मोजवायच्या पाळी येते. हे तणाचा पट्टामध्ये ठेवल्यानंतर आणि बिना नांगरणी शेती करायला लागल्यानंतर जमिनीला भेगा फार अपुऱ्या पडतात किंवा पडतच नाहीत. पाणी भरपूर साठवलं जातं. पाण्याचं बाष्पीभवन टाळलं जातं. तुम्हाला कोळप्याचा त्रास बंद होऊन जातो. आणि असं सगळं केल्यामुळं कोरडवाहू शेतीमध्ये काही प्रमाणामध्ये सूक्ष्मजीव शास्त्रीय शेती या पद्धतीनं शाश्वत आपल्याला मिळवून देता येते. ह्याचे प्रयोग आमचे पूर्ण झालेले आहेत आणि पिकाचं उत्पादन शाश्वत मिळालेलं आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनीही ह्याकडं अभ्यास करावा आणि ह्या पद्धतीकडं वळून शाश्वत पीक घ्यावं.